हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, कुरकुरीत आणि खमंग रवा रोट. घरात रवा आहे, पण नेहमीच आपण उपमा किंवा शिरा करून कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि वरून भरपूर क्रंची ड्रायफ्रूट्स. चहासोबत हा रवा रोट म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग आपण पटकन यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी रवा ॲड करणार आहोत. हा रवा भाजून नाही घेतला तरीही चालेल. तुम्ही थोडासा मिक्सरमध्ये फिरून घ्या किंवा बारीक रवा घ्या. त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी पिठी साखर. गव्हाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर केला तरीही चालेल किंवा दोन्हीही अर्धे अर्धे यूज केले तरीही चालेल. त्यानंतर इथे मी खोबरं किसून घेतलं आहे, ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहे, ते पण ॲड करूया. त्यानंतर 1 टेबलस्पून खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून वेलची पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तूप घालून घेणार आहोत. तूप आपण टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकत्र खूप छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर यासाठी मी अर्धा वाटी दूध घेतले आहे. पण आपल्याला एकदम दूध नाही ओतायचे, थोडे थोडं करून आपण दूध यामध्ये ॲड करणार आहोत. घट्टसर असा आपल्याला डो नाही बनवायचा आहे. थोडासा हा डो फ्लोवीच राहतो आणि त्यानंतर आपण त्याला 20 ते 30 मिनिटासाठी रेस्ट केल्यानंतर तर जो रवा आहे ते सगळं मिल्क शोषून घेतो. त्यामुळे तो थोड्या वेळाने थोडासा असा मऊसूत डो बनतो. तर थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत. जर तुम्हाला साखरेची क्वांटिटी अजून वाढवायची असेल तर वाढवू शकता. जसे तुम्हाला गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ते. खूप पातळ किंवा खूप घट्ट असं आपल्याला हे बनवायचं नाही आहे डो. तुम्ही पाहू शकता हा घट्ट नाही आहे डो. तर आता आपण ह्या डोला 20 ते 30 मिनिटांसाठी रेस्टवरती ठेवणार आहोत. त्यानंतर बरोबर सगळं जे दूध आहे ते रवा शोषून घेईल आणि एक स्मूथ आपला डो तयार होणार आहे. तर 30 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा डो झालेला आहे. रवाही फुललेला आहे मस्त. तर आता आपण रोट बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी यातून छोटासा गोळा घेतला आहे आणि गोल असा आपण त्याला आकार देणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं त्याला हलक्या हाताने वरून प्रेस करायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता वरून. मी थोडेसे काजू बदाम थोडेसे कट करून घेतले आहेत, ते थोडेसे त्याच्यावरती लावून घेते. हलक्याशा हाताने असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे. आणि मी हे ओव्हनमध्ये करणार आहे, तुम्ही कढईत केले तरीही चालेल. तर मी बेकिंग पेपरवरती एक एक करून आता हे रोट बनवून घेते. छोट्या छोट्या पोर्शनमध्ये घ्यायचे, जास्त मोठेही नाही करायचे. ड्रायफ्रूट्सवरून तुम्ही नाही लावले तरीही चालेल, बट लावले तर छान असा क्रंची आपल्याला मस्त असा स्वाद येतो. टेस्ट खूप छान लागते त्याने. तर असे एक एक करून मी आता सगळे रोट बनवून घेतलेले आहे. तर मी ओव्हनही प्रीहीट करून घेतलेला आहे. 180 डिग्रीला मी 10 मिनिटसाठी ओव्हन प्रीहीट ऑलरेडी करून घेतले होते.
तर आता आपण प्रीहीट झालेली आहे आपली ओव्हन, तर आपण यामध्ये आता बेकिंगसाठी ठेवूया. तर मी सध्या आता याला 180 डिग्रीला 15 मिनिट्ससाठी मी याला बेक करणार आहे. आणि जर आपल्याला नंतर वाटले की नाही झाले आपले रोट, तर आता आपण अजून 5 ते 10 मिनिट इन्क्रीज करू शकतो. तर मी 15 मिनिटासाठी फर्स्ट करत आहे बेक. तर तुम्ही पाहू शकता आपले रवा रोट खूपच छान बेक झालेले आहे. खालूनही व्यवस्थित भाजले गेले आहेत ते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशीच सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, आणि नक्की ट्राय करा, चहासोबत खूप छान लागते ही. तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, बनवत